तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही डिझाईन बघू शकता स्लीवची, जी एकदम लेटेस्ट आणि न्यू आहे आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि तुम्हाला ही अशी एकदम थोडीशी युनिक अशी डिझाईन बनवायची असेल तर हा व्हिडिओ जो आहे तुम्ही एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे. तर आता पहिल्यांदा आपल्याला हँगिंगची लेस घ्यायची आहे, जी तुम्ही कोणतीही डिझाईनची घेऊ शकता. तर हँगिंगच्या लेस ज्या आहेत भरपूर व्हरायटीमध्ये आहेत, त्यामधले तुम्ही कोणत्याही हँगिंगची जी लेस आहे तर ती घेऊ शकता. तर इथं मी घेतलेली आहे अर्धा मीटर लेस, आपल्याला एक व्यवस्थित बसते. तर इथं अर्धा मीटर जी लेस आहे मी घेतलेली आहे इथं हँगिंगची. त्यानंतर 11 इंचाची स्लीव्ज जी आहे मी अस्तरवरती कट करून घेतलेली आहे, तसेच मेन कापडावरती सुद्धा मी कट केलेले आहे. आता जितके तुमचे काठ असतील त्याच्याबरोबर अर्धा इंच वरती आपल्याला हा जो कट आहे तर तो घ्यायचा आहे, जो आता आपण इथं देणार आहोत. डायरेक्ट आपण मेन कापडावरती तो जो कट आहे तर तो देणार आहोत. दोन्ही स्लीव्ज आपल्याला काय करायचे आहेत, अगदी व्यवस्थित अशा ठेवायच्या आहेत एकमेकांवरती. आणि काठ जे आहेत असे व्यवस्थित एकमेकांवरती जे आहेत काठ व्यवस्थित ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर हा जो कट आहे, आता तुमचे काठ जर ह्याच्यापेक्षा लहान असतील तर तुम्ही त्याच्यावरती फक्त अर्धा इंच घ्यायचा आहे. आता हे जे काठ होते 4-4.5 इंचाचे रुंदीला होते, सो याच्या फक्त वरती अर्धा इंच घेतलं. त्यानंतर जी रुंदी आहे आपण जे कट करत आहोत त्याची 3.5-4 इंच रुंदी आपल्याला ही कट करायची आहे. आणि कटिंगचे आहे आपल्याला 1 इंचावरतीच करायचं आहे. बघू शकता काटाच्या वर फक्त अर्धा इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याची जी रुंदी आहे आपण डिझाईनची 3.5 इंचापर्यंत कट केलेली आहे. आणि 1 इंचाचा गॅप आपल्याला ठेवून हा जो पॅटर्न आहे तर तो कट करायचा आहे. जास्तही आपल्याला मोठा कट करायचा नाही, नाहीतर काय होतं मग खूप ओपन राहतं. सो त्यामुळे आपल्याला फक्त 1 इंचावरच कट करायचं आहे, कारण ते घातल्यानंतर खूप पसरतो. आता हे बघा आपल्याला काय करायचं की अस्तर जे आहे याच्यावरती ठेवायचं आहे. आणि जो आपण चौकोनी काय तो कट केलेला आहे त्याच्यावरती आपण एकदम व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे एकदम प्रॉपर शेप जो आहे चौकोन तर तो आपल्याला घ्यायचा आहे. आणि मेन कापडाच्या सरळ बाजूवरती आपल्याला हे जे अस्तर आहे तर ते घ्यायचं आहे, ठेवायचं आहे त्याच्यावरती. आणि मग टीप आपल्याला मारून घ्यायची आहे. टीप मारल्यानंतर अस्तर जे आहे पूर्ण आतल्या साईडला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती मग आपल्याला दाब टीप द्यायची आहे. तर अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला ही जी टीप आहे तर ती घ्यायची आहे. तर हे बघा एक चौकोनी बॉक्स जो आहे आपण तयार करून घेतलेला आहे इथं. आणि व्यवस्थित असा शेपनुसार आपल्याला इथं जो टीप आहे तर ती घ्यायची आहे. त्यानंतर जे आपलं सेंटरचं कापड होतं तर ते पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर छोटे छोटे आपल्याला कट्स द्यायचे आहेत, जेणेकरून जो शेप आहे एकदम प्रॉपर येईल. तर हे बघा आता जे अस्तर आहे पूर्ण आतल्या साईडला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला मग दाबटीप घ्यायची आहे. आता ही जी हँगिंगची लेस घेतली होती तर ती लेस आपण आतल्या साईडने लावायची आहे. तर हँगिंगच्या लेस आपण बऱ्याच वेळेला काय करतो बघा, बाहेरून लावतो. तर बाहेरून लावण्यापेक्षा त्या ज्या लेस आहेत तर त्या आतून लावल्या तर अजून फिनिशिंग छान येतं. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, हँगिंगच्या जे लेस असतात तर त्या आपण स्लीव्जला सुद्धा बाहेरून लावतो. तर त्याचा तेवढा गेटअप वाटत नाही जेवढा आतून आपण लावतो त्या लेस, तर त्या खूप छान वाटतात. आता तशी मी तर लावून घेतलेली आहे आणि लेस जी आहे मी आतून लावलेली आहे, त्यामुळे याचा जो गेटअप आहे एकदम छान येतो. आता ही जी लेस आहे तर ती तुम्ही सिंगल दाबने सुद्धा लावू शकता. तर मी डबल दाबनेच लावलेलं आहे. दाब जो आहे वर करून मग ही जी लेस आहे मी लावून घेतलेली आहे. पण सिंगल दाबने सुद्धा ही जी लेस आहे तर ती खूप छान बसते. त्यानंतर मी त्याच्यावरती डबल टीप फिरवत आहे.
व्यवस्थित लॉक होण्यासाठी. आणि ह्या ज्या लेस आपण लावतो तर त्या दोन्ही साईडला व्यवस्थित लॉक करूनच घ्यायचे आहेत. नंतर मग याचे मणी जे आहे तर ते पडायला चालू होतात. त्यामुळे लॉक करताना दोन्ही साईडला अगदी व्यवस्थित आपल्याला हे लॉक करून घ्यायचं आहे. आता हे बघा लेस जी आहे एकदम आपली व्यवस्थित अशी सेट झालेली आहे. त्यानंतर बॉटमला आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा अस्तर जे आहे तर ते एक अर्धा इंच आपल्याला फोल्ड करायचं आहे बॉटमला. आणि त्यानंतर त्याची जी वरची बाजू आहे आपली काठाची तर ती त्याच्यावरतीच आपल्याला फोल्ड करून ठेवायची आहे. म्हणजे काय होतं की आपल्याला अलटी करायला जे आहे एकदम प्रॉब्लेम येत नाही, किंवा एक्स्ट्रा पट्टी जर तुम्हाला जी लावायला लागते तर ती लावायला लागत नाही. तर हे बघा असं फिनिशिंग येतं ह्याचं आतल्या साईडनं सुद्धा. त्यानंतर स्लीवच्या चारी बाजूने आपण याला टीप मारून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्राचं जे आहे सगळं कापड आपल्याला इथं कट करून घ्यायचे आहे. सो फ्रेंड, आजची स्लीवची डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.